तुकाराम महाराज सुख घेण्याकरता नव्हतेच राहिले. आपण ज्याला सुख म्हणतो ना, ती सुख घेण्याच्या भानगडीत पडले का हो तुकाराम महाराज? व्यवहारातली सुख घेत बसले का ते? तुकाराम महाराज म्हणतात हे सुख इथं शोधन, तिथं शोधन, ह्या गावात शोधन, त्या गावात शोध. ह्याच्या नादीत लागले नाही तुकाराम महाराज. किती हुशार होते तुकाराम महाराज. होय, खूप हुशार होते. तुकाराम महाराजांनी काय शोधलं माहिती का? हे महत्वाचं आहे का? तुकाराम महाराज म्हणतात ज्याच्या जवळ सुख ओतप्रोत भरलेलं आहे, जो सुखाचा सागर आहे, तो शोधू आपण. आपल्या राज्यात एक घटना घडली. फक्त मी दिग्दर्शन करणार आहे, नाव सांगणार नाही. हा, एक माणूस मुख्यमंत्री झाला महाराष्ट्राचा. काय झाला? रिअल घटलेली, फक्त मी नाव नाही सांगणार. ते मला एक सिद्धांतासाठी सांगायचे, मला त्यांची निंदा करायची नाही, काहीच सांगायचं नाही. मुख्यमंत्री झाल्यानंतर काय झालं, त्यांच्या लोकांच्या लक्षात आलं, पाहुण्या रावळ्यांच्या काय आलं की आपला पाहुणा काय झालाय, मुख्यमंत्री झालाय. मग ते म्हणले बाकीच्या खालच्यांची गाठ घेण्यापेक्षा, आमदाराची, खासदाराची, जिल्हा परिषदच्या अध्यक्षाची गाठ घेण्यापेक्षा कोण गाठवू आपण? आपला पाहुणाच गाठू ना. कोण झालाय तो? आणि पाहुण्याची गाठ घेतल्यानंतर सगळे पाहुणे गोळा झाले आणि पाहुण्याची गाठ घेतली. फक्त काय सांगितलं, एक एक फ्लॅट द्या आम्हाला. पाहुण्याला राजीनामा द्यावा लागला मग. तसं तुकाराम महाराज म्हणतात इथं, आहे का? तसं तुकाराम महाराज म्हणतात इथं ते शोधण्यापेक्षा ज्याच्या जवळ तो सागर आहे सुखाचा, सुखरूप आईसा माझ्या पांडुरंगा सारी खातो, सर्व सुखाचे आगर बाप रखमा देवर, सर्व सुखाचे आगर जनी म्हणेशार. असा तुकाराम महाराजांनी सुखाचा सागर, सुखाचा ठेवा असणारा व्यक्ती शोधला. बास तुकाराम महाराज म्हणले. मग काय जीवनात मिळालं? सर्व सुख ल्यालो. हा, पुढचं नाही, पुढचं आहे का? पुढचं वेगळं आहे. पुढचं काय सांगितलं? अलंकार. आता मला सांगा, संत आणि सोनं. अलंकार म्हणजे काय? सोनं. आता संत आणि सोनं हे काय एका याच्यात बसतंय का? सुखच बसानी, पण आपण बसवलं पारमार्थिक सुखा होईल. संत आणि सोनं बसतंय का? मग तुकाराम महाराजाला कोणतं प्राप्त झालं? काय प्राप्त झालं? काय प्राप्त झालं माहिती का तुम्हाला? हा, जिथं भगवान परमात्मा आहे तिथं कोण आहे? लक्ष्मी आहे ना तिथं. भगवान परमात्माची आरती तिथे आहे, तिथं कोण आहे? ज्या सुखाकारणे हा वैकुंठ सोडणी, धन्य धन्य ते वैष्णव सदन, जेथे लक्ष्मी सहित शोभे. जिथं भगवान आहे तिथं कोण आहे? हा, आणि आम्ही देव दिला सोडून आणि लक्ष्मी धरली गुरुवारी. म्हणून तुम्ही आमचं ऐका इड्यांचं. हे सगळे आम्ही येत ना, हे बघा, हे सगळे किती वर्षापासून इथे? हा, कोरोनाच्या आधीपासून आहे ना? आहे ना? हा, हे बघा, सर्वांच्या समोर मी सांगतो, कोरोनाच्या आधीपासून हे इथे. ह्या 2 वर्षात कोरोना यांनी किती वेळा तुम्हाला फोन केला आमच्याकडे लक्ष द्या म्हणून. काहीच कार्यक्रम नाही पुढं. यांचं द्या सोडून अख्ख्या महाराष्ट्राचा इतिहास उघडा. महाराष्ट्राचा एकही गायक, वादक, कीर्तनगार, वारकरी कोणत्याच गावात फोन केला नाही, कोणत्याच व्यक्तीला नाही. आणि रोज आंदोलन चालले, पगार वाढवा, पगार असून. त्याचं काय कारण माहिती? त्याचं काय कारण हेच मला तुम्हाला सांगायचं. आम्ही पण वाराच्या भक्ती करतो, पण आम्ही बुधवार निवडलाय. कोणता वार? गुरुवार नाही, बुधवार. आम्ही विठ्ठलाचे भक्त आहे. कोणाचे? आमचे बाप तुकाराम महाराज ज्ञानोबा आहे, हे कोणाचे भक्त आहेत? एक गाव आम्ही विठ्ठलाचे भक्त. काय माहिती का? अहो, त्याचे पाय धरले का ती त्याचं पाय धरूनच आहे ना. तुकाराम महाराज अभंगात काय सांगतात? सर्व सुख ल्यालो. आणि मग काय सांगतात? सर्व अलंकार. ज्याला प्रपंच करायचा ना, ऐका,
मी नेहमी सांगतो कीर्तन प्रवचनात, ज्याला प्रपंच करायला ते एखाद्या महाराजा पाहिजे त्याचा प्रपंच कसा चाललाय. हा असा नीटच चालू आहे दुरीत, आहे का नाही? काय सप्ते पाहिले का नाही आळंदी? केवढे सप्ते एक एक महाराज करतो. हा 4-4, 3-3 कीर्तनं ठेवतो स्वतः सप्ते करून. रोज भजनं चालूची, दमच नाही तिथे लोकांना. हा नुसती पळापळीच गायक वादकाची होती. हा काय कमीच नाही हो. पाकिट नसताना एक एक महाराज 3-3 कीर्तनं करीत होतो. एक एक गायक 3-3, 4-4 ठिकाणी हजेरी लावित होता. वादक पण स्वतःचा पक्वाद घेऊन. ते आता असं नाही राहिलं पक्वाद त्याचाच, वादकाचाच पक्वाद. ही पद्धत निघाली आळंदीत सगळी. स्वतः जात होते, पळत होते, काहीच नाही पाहिला. अलग लक्षामध्ये आपण काय करतो ना हे पहिले ठरवलं पाहिजे. योग्य योग्य मार्गाने गेलं पाहिजे. चला म्हणून सर्व सुखाले आलो. आणि दुसरं काय? आनंद. त्या योगी आनंदे निर्भर. तुकाराम महाराज म्हणतात आम्ही कोठे आहेत कोठे नाही हे सुद्धा आम्हाला कळत नाही. देहावर आहे का विधी अवस्था कळत नाही. आसवाईसा कोठे आठवाची नाही आणि देहीच विधी भोगू दशा. मग तुकाराम महाराज कोणती अवस्था झाली? तुका म्हणे आम्ही झालो अमेरोबा, तुका म्हणे आम्ही झालो अमेरोबा, तुका म्हणे आम्ही झालो अमेरोबा, तुका म्हणे आम्ही झालो अमेरोबा. लागोडे पाप पुण्य, लागोडे पाप पुण्या, सर्व सुखल्यारो सर्व अलका, सर्व सुखल्यारो सर्व अलका. लागोडे पाप पुण्य, लागोडे पाप पुण्य, सर्व सुखल्यारो सर्व अलका, सर्व सुखल्यारो सर्व अलका. सर्वांना विनंती आहे, जेव्हा कीर्तनाची वेळ फक्त 15 मिनिटं 10 मिनिटं राहिली. सर्वांना विनंती आहे, ज्याला ज्याला हात आहे ना त्याने हात वर करा एकदा आणि नामस्मरण करायचं आणि टाळी वाजवायची बा हाताने. ज्याला ज्याला हात आहे तेच वर दिसतील. शूटिंगवाले पुढे कुठं कुठं तुम्ही पण काढा. विठोबार खुमाई, विठोबार खुमाई, तुकाराम महाराज म्हणतात आम्ही अग्निरूप अवस्थेला प्राप्त झालो. आता आमच्या अंगाला पापही स्पर्श करू शकत नाही आणि पुण्यही स्पर्श करू शकत नाही.
पहा अग्निरूप अवस्था म्हणजे कोणती? नामस्मरण. अग्नी नाही लागला आपल्याला, जो अग्नी लागणार आहे तो नाही, येड्या बाबळीत नाही. तुम्हाला येड्या बाबळीचा अग्नी लागणार आहे तो नाही. नामस्मरण रूपी अग्नीमध्ये समरस झाले, भस्म नाही झाले. आता आपण कीर्तनामध्ये काय झालो? समरस झालो ना. आता आपल्याला कोणी फोन केला तरी काय तुम्ही आम्ही कुठे कीर्तन ऐकतोय माहिती, समरस झालो त्याच्यात. का आपण त्याच्यामध्ये जळालो नाही, समरस झालो. तसं तुकाराम महाराज म्हणतात अग्निरूप अवस्थेला प्राप्त झालो. आता पापही स्पर्श करू शकत नाही आणि पुण्य हे स्पर्श करू शकत नाही. किती मोठ्या अधिकाराचे तुकाराम महाराज होते. आपल्याला तुकाराम महाराज किती कळाली? ऐका ऐका, तुकाराम महाराजांचे गुण किती कळाले हो. आपण उठतो त्याला शिवाय देतो. काय तुकाराम महाराजांचे गुण होते. तुकाराम महाराजांनी प्रपंच, उत्तर ऐका तुम्ही सांगणार आता. तुकाराम महाराजांनी प्रपंच संसार केला का झाला हो? तुकाराम महाराजांचा संसार, तुकाराम महाराजांचा प्रपंच त्यांनी केला का झाला? आपला प्रपंच आपण करतोय कुठपर्यंत? इथं बसणारांनी फक्त एखाद्याने तरी बोट करा माझा झाला बा पूर्ण मायाच्याने. बॅनर लागले तरी झाला नाही. आपण उठ सूट कशाला नाव ठेवतो त्याला किंमत. अहो तुकाराम महाराजांच्या पत्नीने, तुकाराम महाराज भजन करायला गेल्यानंतर प्रपंच केला. कोणी केला? केला का नाही? कशा पद्धतीने केला? ऐका, तुकाराम महाराज डबा घेऊन जात नव्हती. आणि जिजामातेचा नियम माहिती का तुम्हाला काय होता? की डबा घेऊन गेल्यानंतर किती वेळा खाता हो? आता ते नाही सांगायचं सगळं, आपल्याला आपलं माहिती आहे का नाही. कधी डबा घेऊन गेले का तुकाराम महाराज? पण ऐका, कशाला तुकाराम महाराज घरी नव्हते आणि जिजामाता मागून जायची डबा घेऊन सगळं झाल्यावर. पण ती अन्नाचा कण पोटात नसताना जायची आणि तिथं गेल्यावर तुकाराम महाराज सापडल्यावर जेवायचे. पण तुकाराम महाराज घरी येऊन निघताना कोणत्या डोंगरावर जाणार हेच सांगत नव्हते. आणि कधी सापडत असतील तुकाराम महाराज तिला मग न सांगता गेल्यावर. त्या डोंगरावर शोधल्यावर दुसरा डोंगर, दुसऱ्या शोध तिसरा, जेव्हा सापडून तेव्हा जेवायची ते आणि मग घरी यायची ते. पण तुकाराम महाराजांच्या बायकोच्या अंगात काय गुण आहे हे निश्चित आपल्याला सांगता येणे शक्य. किती मोठा हाय पण त्याग आहे काय. पण तुकाराम महाराज रोज भजन करायला जायची. पण तुकाराम महाराजांच्या बायकोने कधीच तुकाराम महाराजाला शिवी दिली नाही. एखाद्या तरी बाईने हात करावा. मंडपात बसल्या सप्तेच्या आणि तुकाराम महाराजांच्याच नावाने खरं बोला. कोणत्याच गात्यात नाही आणि कोणत्याच कीर्तनकाराने सांगितलेलं ऐकलं. तुकाराम महाराजांची बायको रोज शिव्या द्यायची पण आपल्या नवऱ्याला नाही. कोणाला द्यायची हो? नाही, मांडी घालतो मी नाही. उत्तर मला जे पाहिजे ते पाहिजे. नाही. अहो तुमचं मी मगाशीच काय सांगितलं, शब्द चुका त्यात, उत्तर बरोबर आहे. काय चुका ते? शब्द महत्वाचा पाहिजे. काय? अहो ते झालं तुमचं म्हणणं, शब्द बरोबर पाहिजे तिथं. शब्द ऐका. तुकाराम महाराजांची बायको शिवे द्यायची ना पण आपल्या नवऱ्याला नाही कधी. कोणाच्या हो? ऐका ऐका. तुकाराम महाराज शिवे द्यायची आपला नवरा ज्याच्या नादी लागला त्याला. कळलं ना? म्हणून माझी सगळ्या महिलांना विनंती आहे, प्रार्थना आहे, पाठिंबा आहे जाहीर. आपल्या नवऱ्याला घरी आल्यावर काहीच बोलायचं नाही. सकाळी उठलो का तो ज्याच्या नादी होता दिवसभर त्याच्या संघ फिरत होता त्याला दुसऱ्या दिवशी हाताखालून काढायचा.
आपला धानायचा कायला आपला आणल्या उठल्या सो सकाळी परत त्याच्याच नादी लागणार आहे यालाच एकदा हाताखाली येऊन काढायचं. तो उद्या गाठ घेईन का याची हा तो याच्या माग किती पळाला तरी तो थांबणार. आम्ही त्याच्या वंशातले कोणाच्या तुकाराम महाराजांच्या आमच्या सुद्धा बायका घरी गेलो आम्हाला शिवाय देत नाही. ते पाकिट उघडल्यावर शिवाय देतात. विठाला विठाला कारण आम्ही ठरवून जात नाही. मी तर नाही बघ होय मी तर नाही आहे का नाही. तुम्हाला अनुभव आहे अनेक दिवसापासून. हा मग ते मी गेलो का पाकिट देतो बघ काय ठरवलेलं नाही काय नाही. हा विनोद सोडून द्या. पण तुकाराम महाराजांच्या बायकोच्या अंगात महत्वाचा गुण होता का नाही. हे गुण शोधा कोणाकोणाच्या काय काय गुण आहेत अलग लक्षामध्ये. म्हणून तुकाराम महाराजांना रात्रंदिवस ऐका पुढचा ऐका सिद्धांत. तुकाराम महाराज रात्रंदिवस भजन करून सुद्धा देवानी पहिली शिव्या देणाराला दर्शन दिलं. कोणला हा कांतीचे नियम वेगळे होते ना. ती जरी शिव्या देत होती पण त्याचं भजन करणाराला डाबा पोचीत होती मग जेवत होती पहिलं त्याला. आदर्श गुण आहे ना. आता ते आमचे वडील सांगायचे देहूच्या पलीकडे गेलं ना तो जुना पूल आहे बघा. त्या जुना पूल वलांडा ना तो आपण पलीकडे जातो का नाही येलवाडीच्या दिशेने. हा तिथं एक आंब्याचं झाड होतं आमचे वडील सांगायचे. आणि त्या आंब्याच्या झाडापासून 3 डोंगरावर 3 वाटा होत्या पूर्वीच्या पाऊल वाटा. आता भामचंद्रावर गेला माणूस ऐका तर परत त्याला भंडाऱ्यावर जायचं असलं कुठं यायचं त्या आंब्याच्या झाडापाशी. परत इकडं घोराडेश्वरला जायचं म्हणलं कुठं यायचं. मग तिची जाम आता खरंच सांगा तुम्ही भंडाऱ्या डोंगरावर निघाली आज तिथं येऊन आंब्याच्या झाडावर. तुकाराम महाराज कुठे गेले असतील भंडाऱ्या डोंगरावरून. तुकाराम महाराज त्या दिवशी जर भामचंद्रावर गेले असं तरी डाबा भेटत असतो. असे आदर्श म्हणून तुका म्हणे पतिव्रता तिची हा देवाने अगोदर तिला दर्शन केलं. असे तुकाराम महाराज या अभंगात सांगतात. अग्निरूप अवस्थेला प्राप्त झाला. आता आमच्या अंगाला पापही स्पर्श करू शकत नाही पुण्यही स्पर्श करू शकत. ज्ञानेश्वर सुंदर असं नियोजन या ठिकाणी तुमचे आमचे सर्वांचे आदरणीय असणारे तुमचे आमच्या सर्व प्रेम करणारे हरिभक्तपरायण रंगनाथ तावटी नगरसेवक आणि त्यांचे सर्व सहकारी. आता सर्वांची नावं घेणार हे नाही पण सर्व सहकारी माझे सर्व इथं मला मानणारे लोक आहेत. अनेक वर्षापासून माझ्यावर प्रेम करणारे सगळेच जण आहेत. हां मी पण अनेकांवर पहिलं खूप या जुईनगरमध्ये मी जवळजवळ त्याला आपण काय म्हणतो पूर्वपीठिका सप्तेची पूर्व बैठक 150 लोक मालकरी केले होते पूर्वी हे का नाही. सर्वात जास्त दिवस माझा सहवास लावला पहिला म्हणून त्याच्यातून हे आणखीन रोक्त सुंदर अशा प्रकारचं वाढत गेलं. हा सर्व भव्य दिव्य अशा प्रकारचा खर्च या ठिकाणी साहेब करतात. तुम्हा सर्वांना त्याच्यामुळे तो आनंद प्राप्त होतो. म्हणून ज्यांनी या ठिकाणी जे ज्या प्रकारचं योगदान दिलं असेल त्या सर्वांना पुण्याची काय होणारे प्राप्ती होणारे म्हणून ते पुण्य त्यांच्या पदरात पडणारे म्हणून तुम्हाला सर्वांना तो आनंद प्राप्त होतो. असाच आनंद तुमच्या आणि आमच्या जीवनामध्ये सतत नेहमी प्राप्त व्हावा ही प्रार्थना करायची. तुमच्या सर्वांचा दर्शनाचा त्या योगाने योग माझ्या जीवनात योग आला म्हणून पुन्हा सर्वांचं दर्शन घेतो. वयोवृद्ध तपोवृद्ध ज्ञानवृद्ध मंडळी आहेत माता भगिनी वर्ग आहेत या ठिकाणी तरुण वर्ग आहेत आणि या सर्व मंडळाचे सर्व कार्यकर्ते असतील सर्व पदाधिकारी असतील या सर्वांच्या दर्शनाचा योग म्हणून झालेली सेवा ज्ञानोबारांच्या तुमच्या सर्व सज्जन मायबापांच्या तुकोबारांच्या चरणी समर्पित करायची. जोग महाराजांच्या चरणी श्री गुरूंच्या चरणी आणि सेवेला या ठिकाणीच पूर्णविराम द्यायचं. जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय